काल 28 रोजी मी एक व्हिडिओ टाकला होता की या खड्ड्याचा वाढदिवस जवळ आला आहे। या लक्ष्मी वल्लभ अपार्टमेंटच्या समोर आणि शिव चैतन्य बंगल्याच्या समोर या ठिकाणी खड्डा होता आणि तो खड्डा वर्षभर मुजवला गेला नाही। तो कशाचा होता याबाबत मी व्हिडिओ टाकला होता। महानगरपालिकेच्या नूतन आयुक्तांचा धसका ह्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्याने घेतलेला आहे, मला आता स्पष्ट जाणवू लागलेला। नूतन आयुक्त काम करण्याची पद्धत ही अतिशय जबरदस्त आणि कायद्याच्या चाकोरीतून असते आणि त्यामुळे प्रशासन आता खडाडून जागे झालेला आहे। जो खड्डा गेली 1 वर्ष मुजवला जात नव्हता, तोच खड्डा एका रात्रीत व्हिडिओची दखल घेऊन आज सकाळीच तो खड्डा पूर्णपणे मुजवलेला आहे। नाहीतर हे पाणी साठले ना, या ठिकाणी पूर्ण मातीचा ढीग होता। हे माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणवून येईल। तर मी ज्या कर्मचाऱ्यांनी हा खड्डा वेळेत भरला, तो कोणी भरला मला माहिती नाही, पण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भरला, त्याबद्दल मी त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून मी आभार मानतो। अशीच कामं आपल्या हातनं वेळच्या वेळी व्हावीत आणि नूतन आयुक्त सत्यम गांधी साहेबांचं पण मी आभार मानतो आणि देवाचा आभार मानतो की सत्यम गांधी साहेबांसारखा आयुक्त आमच्या सांगलीला मिळाला। आमचं भाग्य आहे आणि हे भाग्य मिळाल्याबद्दल आमचं सांगलीचं आराध्य दैवत गणपती, या गणपती राजाच्या चरणी प्रार्थना, सत्यम गांधी सारख्या साहेबांनाच आमच्या आयुक्तपदी राहू दे। धन्यवाद, धन्यवाद।